ऋषभ, अरे तुला कळालं का सईचा ऍक्सिडेंट झाला? मंगलमूर्तीला शिफ्ट केलं तो वारला का तो का जिवंत आहे तो अजून? हाय बोलणं झालेलं आणि तो तुम्ही विषय कट केला सर. ऐका की बसलेलो तुम्ही म्हटलं की राहून देत म्हणून तो विषय तुम्ही कट केला. प्रश्नाला पण माहिती की तुम्ही मला काय हे नाही म्हणत होता तरी त्याला त्यानं कन्व्हिन्स केलाय. हो घेऊन गेलाय बरोबर. मला नाही ब्लॉक काढलाय अक्का त्यानं स्टार्ट पासनं. गणेश बिजे. मला पण आला त्यांचा फोन. पहिल्यांदा बग्गीचा का आला. बग्गीला जेन्युइन तुझी रिएक्शन द्यायची होती आणि ते रिएक्शन देता देता सईद मध्येच म्हणला म्यूट करून. म्हणलं त्याला म्हणा तो आला नाही तर. बग्गी म्हणला की येणार आहे का रे तो, येतो का नाही आता तो इकडं. तर तो म्हणला नाही लय दिवस झाला आला नाही. त्याला म्हणा ऍक्सिडेंट झालाय बघू येतो का. सुरुवात केली त्याने. मला माहिती होतं म्हटलं की बग्गीचा फोन आलाय ठीक आहे. त्याच्यानंतर तो असं म्हणतोय की सईदचा विषय काढला. मी म्हटलं तेव्हाच काहीतरी गडबड आहे. मग मी डायरेक्ट आम्ही जानलो कॉल. मला कन्फर्म कधी झालं, मी बग्गीची स्टोरी बघितली ना मॅमसोबत. म्हटलं हा हे सगळे सोबत नाही सईद नव्हतं आमच्या बरोबर. अक्का ब्लॉग आहे. मला भिसे सरांचा पण फोन आला. हो त्यानंच केला की तो म्हणला. आणि त्यानं वरनं बाईट पण दिली त्याच्यात. मला म्हणलं काय का आम्ही प्रतीकला जेन्युइन साठी कॉल. आता त्याला वाटणार स्क्रिप्टेड आहे हे. भावानं चांगली ऍक्टिंग केली. आम्ही सांगायला होतं आम्हाला प्रँक मध्ये घेतलाय. मी म्हटलं 100% कोण द्यायला म्हटलं 100%. पण तू खरंच छान दिसतोस एपिसोड मध्ये. संपदा पण तुला ना ते कॅरेक्टरच असं कपडे बिपडे असल्यापेक्षा तसं चांगलं दिसते. सगळ्यांनी तुला चड्डीत बघितलंय ना त्याच्यामुळे चांगलं वाटते बघायला. दिस इज माय जेन्युइन रिव्ह्यू. ओके चड्डीतला प्रतीक नाही, सुटा बुटातला काय कडक कॉलरच्या शर्ट मधला इस्त्रीचा आणि दात काढलेला आणि धमक्या देणारा प्रतीक. त्या पोस्टर मध्ये बघितलं ना छान दिसत होतं. दात सरळ होतं. सेम मम्मी सारखा दिसतो. स्टोरी टाकलेलीस तू. मम्मी आणि तू सेमच. मम्मीची तब्येतच खराब झाली. मी लय वर्षानं बघितलं. काय नाही ह्यानं त्रास देऊन खराब झाली बघा. खरंच शॉर्टला टाका बाईट एपिसोड आलाय वगैरे असं जे आपण टाकलं ना ते स्टोरीला तेच टाका. शॉर्टला पण अजून एडिट करत बसले 2 दिवस. मी तुझा टाकला का पहिला ब्लॉग? मी सगळं उडवून टाकलं पण तरी माझे ब्लॉग ते डाउनलोड होतच नाहीये. नाही. हॉस्पिटलला मंगलमूर्तीला शिफ्ट केलं तो वारला का तो का जिवंत आहे तो अजून? हाय का म्हणताय शिट. नाही तर म्हटलं आता बुंदीचे लाडू आणि बियर सकण्याला बिअर येऊन दे की त्याला ना तंगड तोडून खरंच मंगलमूर्तीला नेलं. माहिती की तिथं भेटलं की आम्हाला कसं करतोय कसं म्हटलं ये चाल की. चला फाटली ना पण आता हो. अरे त्याचा खूप भारी प्लॅन होता. तुम्ही आलाय नशीब मी व्हिडिओ केलाय. बॅलन्स खाडबडला माग सगळी गाडी ठोके आली त्याच्या. अरे त्याचा खूप भारी प्लॅन होता. तो मला प्रतीक येणार मी जाऊन येतो पटकन आवरून येतो. व्हिडिओ काढायचा पुढचा ब्लॉग कम्प्लीट करायचा आहे. आम्ही तिकडे गेलो काल हॉस्पिटलला जाऊन थांबलो. हॉस्पिटल मधनं काय त्याला म्हणला रे काय व्हॉट्सअपचा व्हिडिओ कॉल तो काय 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 इथं बँडेज बिंडेज आणून ठेवलेलं असं बांधून बसणार होता तुम्ही यायच्या आधी. मला कालच कळलेलं आणि आशिष सरांच्या बोलण्यावरून तर लगेच कळलं मला. गण्याने कशी ऍक्टिंग केली पण कोणी कसा करतो कोणी यार ये मला पण असं मला मी प्रतीकला म्हणलं प्रतीक नाही खरंच भाऊ होता त्याचा. मी हसत बसली तो चिडला माझ्यावर पडला. तेव्हा मला जरा हाय की त्याचा व्हिडिओ द्या मला बाबू. कसलं का दिसतंय ऋषभ, अरे तुला कळालं का सईचा ऍक्सिडेंट झाला? वाडी फाटे गेलेला माहिती ना. तिथं जोरात पडला एकाच्या प्रेमात. अरे खरंच पण तो कष्ट करतो सकाळभरी दिवसभरी आणि रात्रभरी ते कष्ट पुरवले ते जरा. इट वॉज ऍक्सिडेंट. लांब राहा फ्रेंडली होऊ नको माझ्यासोबत. लांब राहा बाबू पकडच एकदा पकडच आता. बाबू अरे जा रे प्रतीक एकदाच जवळ भेटू दे त्याला.
घट्ट मीठ मारतात तुला. निगेटिव्हिटी वाटते हो मला, निगेटिव्हिटी माझ्या आजूबाजूला. म्हणून तू घरी थांबत नाही का? बसक्याला फोडील. बाबा. दाढी टोचते रे. आता आता रमा रमा इकडे बघून कसं ते बघ काय चाललंय बघ जरा त्यांचं. ऋषभ तुझ्या पायाचा शूजचा वास येतोय का? त्याच्या आयुष्याचा पण वास येतो हो मॅडम. खूपच येतोय. ई शी. ई अगं माझ्या तोंडाला शिक. ऋषभ धर. ह्यांचा पहिला नाचचा एपिसोड बघितलास का? पहिलं बघितलं मी. बघितलास ना? मग किती आलेत एपिसोड आतापर्यंत सांग बरं. नाचचे ना आज एक पडला ना 2 आलेत. रमा कशी वाटली तुला ऍक्टिंग? कोणाचं आवडलं कॅरेक्टर? मला आब्याचं खूप आवडलं. ऍक्टिंग छान केलं त्यांनी. ए बावळट, माझं फॅमिली चॅनल आहे, नीट बोल. आब्यानी मस्त केले. पतनी पण छान केले. फक्त पतत आदन मधनं तो फ्लो तोडत होता. फ्लो तोडत होता हा काय? अरे त्याला सगळ्यात चांगले रिव्ह्यूज आलेत की यार पत्याने भारी केलंय. त्याचं नाव काय सांग बरं? मी आन्सर बघत बसलो होतो. आशिष सर पण तेच बोलले. आम्ही दोघं बोलत बसलेलो त्यावेळी. त्याचं नाव काय सांग बरं पत्याच्या ह्याच्यात? ए बाबे ए आमरे बाबू. आणि प्रतीकला काय बोलशील त्याला तू lock केलं. त्याच्या पहिल्या ह्याच्या? त्याला बाथरूम मध्ये लॉक केले. वा. सांग ना, नीट रिव्ह्यू दे जेन्युइन. मस्त म्युझिक येते खूप. ए गपरे जरा थांब. मला ते टायटल म्युझिक खूप मस्त वाटलं. कोण मॅडिनर सांग बरं. कोण? मॅडी आर माधवन. आर माधवन. अरे म्युझिक केलेला. सांग पटकन. छान केले म्युझिक. म्युझिक. अरे पण मी ह्याचा प्रतीक तुझ्या मित्राचा बेस्ट फ्रेंडचा रिव्ह्यू विचारते रे. प्रतीकने पण छान केलंय. मस्त केलंय त्यांनी. आय एम एक्साइटेड फॉर हिम. एवढंच म्हणजे बघितलं नाही. शंतनूला विसरलास का? छान केले. रमोने तुमचा पण मस्त काय? केले. तुमचा काय तो कॉलेज वेब सिरीज मधला बॉन्ड शंतनू तुझा विसरलास का? शांतांनी पण चांगले केले. मस्त केले. सगळ्यांनी खूप छान केले. आणि रमासाठी स्पेशल काय बोलशील? रमा तर काय आहे, रमा स्क्रीनवर आली की म्हणजे संपलं सगळं. कॉमन सगळे रिव्ह्यू दिले. चपट्या पाहिजे एपिसोडच बघितलेला नाहीये ह्यानं. अहो, खरं बघितलं. डायलॉग सांग बरं बाब्याचा. बाबू हे गाव शांत आहे कारण की बाबू शांत आहे. असं काहीतरी असं काहीतरी आहे. ठीक आहे बघितलं. मी नीट बघितलं नाही. अक्षाबद्दल काय बोलशील? आणि अक्षा छान. तू बघितलास का? कसं वाटलं तुला? अक्षयची मला आवडले. येस. प्रतीकचे पण मस्त होतं. आता काय आवाज मारतो जेव्हा मी बोललो तुला फेस वॉश लावतो तेव्हा तर प्रतीकचे पण डायलॉग मस्त होते. अक्षयचे पण अक्षाचा पुढे खातोय छंतोय. कसा आहे? चालतोय कसा अक्षा? काकाची acting एक नंबर आहे. पायवरती घेऊन काठीवर ठेवून लंगडत. अक्षा आता व्हिलन येते ताई नक्की फोन करा. काय लागला तर फोन करा. तुमची ताई तुमच्या सोबत आहे. नाद वेब सिरीजच्या भगिनी आमच्या घरी या देतो राशन घेऊन. फक्त वोट करा. काय आहे ना लक्षात? अमृताताई. आडनाव काय? पाटील. अमृताताई पाटील चाललेल्या आहेत शूटिंगला. वाटते तशीच ताई वाटते. ताई येतात वोट मागायला घरी. छान दिसते. काय इंगवलेलंच करूयात. सांगू का मग त्यांना? हा घेऊया आणि तिकडे जाऊ. कशाला त्याचं घेताय नको माझ्या मोबाईल चालेल ना? नाही हो चालेल ना. तसं काय मग कुठे चाललास? मी चालले माहुलीला. नीट सांग की. शूट आहे आमचं यार. काय शूट आहे आमचं. मॉन्टॅज लागणार आहेत आमचे. मॉन्टॅज. आज मॅचिंग हा का बरं? हे माझे काय म्हणतात सपोर्टर आहेत.
ओ वोट करा कार्यकर्ते कार्यकर्त्यांचं काम. गाडी काढा ताई साहेबांना न्यायचंय गाड्या गाडी पगार काय फुकटचं देत नाही हो हो तुमचं तोंड जरा थोडस चप्पल फेकून मारीन तोंडावर गॉगल्स सकट नाही का आ परत तू चिक्कल आला आता जास्त कशी गाडी ठेवली वा धुतो की धुतो टाइम नाही ना चिखला आता? काय घेऊन बसले तर आयुष्य गटरात गेले ओ माय गॉड प्रतीक काय हे ऐकतेय बाब्या असला ऐकून घेतोय शांत शांत बाब्या कुठे गेला डायलॉग मार एकदा त्याला माहिती डायलॉग मार एकदा अरे गाव शांत आहे कारण बाबूराव शांत बाबूला आणि कापीन जर बाबूराव उठला तर काय तर विषय संपला बाबू उठायच्या आधीच त्याला कापून टाकी अरे बाबू शांत आहे कारण त्याला गल्लीत देणं जास्त झाले एवढी उधारी करायची नाही ना मी म्हणतो वाघ पुन्हा आता हे असं ते मग तुम्हाला कळलं का लहानपणी पोलिओचा डोस का गरजेचा असतो त्याच्यामुळे गरजेचा असतो गाडी कुठे गेली बघ तिकडे आम्ही खाली नाही का हेल्पलाईन नंबर देतो तुमच्या लहान मुलांना नाही का पोलिओचा डोस द्या रेबीज बिबीजचे सगळे इंजेक्शन द्या तुझं ऐकून गाडीच बंद पडली 100% ही कुठल्या इलेक्शनला थांबली आज मी इलेक्शन फक्त अनुशीला वोट करतो तुम्ही पण करा